दसऱ्याला शिवाजी पार्कवरती कुणाचा मेळावा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सध्या सामना सुरू आहे। मात्र शिवाजी पार्कवरती कुणाचा आवाज घुमणार याचा फैसला पुढच्या 24 तासात होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिका या संदर्भामध्ये निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। मला वाटतं हे शुभ संकेताचं समजूया, उलट समजतो मी। कारण तिथं जे देताना एक कारण सांगितलं की त्यांचा पहिला अर्ज होता, तसा असेल तर आमचाही इथं पहिला अर्ज आहे शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर। प्रश्न राहतो कुठे, त्याच्याही पलीकडे जाऊन शिवसेनेचा परंपरागत मेळावा त्याच मैदानावर होत राहिला आणि म्हणून आमचा हा न्याय हक्क आहे। शिवसेनेची निर्मितीनंतरचा पहिला मेळावा सुद्धा शिवाजी पार्कवर झाला आणि त्यानंतर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 50 वर्षे तिथे गरजत राहिले। गेले आणखीन नंतरच्या काळामध्ये उद्धवजी त्या ठिकाणी आमचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शन करत राहिले। तो न्याय हक्क शिवसेनेचा आहे आणि तिथंच वंदनीय शिवसेना प्रमुखांचं शक्तीस्थळ आहे। आता या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नुसतं तिथं मेळावे नाही झाले, त्याचे विचारांचं सोनं लुटलं गेलं। वंदनीय शिवसेना प्रमुख गरजले, बरसले, देशाला दिशा दिली, आव्हानं दिली, आव्हानं घेतली, आंदोलनं केली, कधी यशस्वी झालो, कधी पराजित झालो, पण आमचा मेळावा कधी थांबला नाही आणि सोनं कधी लुटणं थांबलं नाही। त्यामुळे जाणीवपूर्वक अतिशय गलिच्छ पद्धतीनं आत्ता जे राजकारण सुरू आहे ते खरं तर गर्हणीय आहे। खरं तर कोणालाही लोकांना आवडलेलं नाही, हे पहिलं लक्षात घ्या। जाणीवपूर्वक अडथळा, हे स्क्रिप्ट कोण लिहून देतं? आजही काही जी मुलाखत आहे ती स्क्रिप्ट आहे, कोणीतरी लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे ते। त्यामुळे तिकडं एक नंबरची भाषा आणि इकडची भाषा जेव्हा बघायला लागली का लक्षात येतं कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलं आहे। त्यामुळे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता शिवतीर्थावरच्या मेळाव्याला तर त्यांनी निदान आडकाठी निर्माण करू नये, सामोपचाराने हा प्रसंग सोडवा आणि दसरा आनंदात साजरा करावा। असं कळत आहे की काय शिवाजी पार्कवर जर ते कुणाला एकाला दिलं, कुठल्या एका गटाला दिलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। काही होत नाही, मला सांगा ना। द्यायचं नाही असा महापालिका हा हा आता हे तुमच्याकडे कुठून फिलर येतात माहिती नाही, ते फिलर ते सोडत राहतात मुद्दाम। कशासाठी तुमचा मेळावा तिकडे होत असेल, कशासाठी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल? खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मनात हाच खरा डाव आहे आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं मला मनापासून कौतुक वाटतं। खरं आमचा स्थायी भाव होतो शिवसेनेचा, रिॲक्शनचा, पण त्यांनी ज्या संयमानं सगळा काळ बदला घेतलेला तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जाणीवपूर्वक तिकडनं असाच प्रसंग व्हावा आणि मग दोन आजी माझी शिवसैनिकच लढतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र पाहत राहील, असं एक चित्र आहे। तुम्ही ज्या भाषा हे जे कोणी गेलेत गटात, त्या गटामध्ये गेलेल्या लोकांची भाषा पहा। चुन के मारेंगे, तंगड्या तोडून टाकू, त्यांच्या नेत्यांच्या भाषा जमीन पर लाएंगे, पटक देंगे, ही भाषा पाहिल्यानंतर ते अजूनही इन्स्टिगेट करणं ज्याला म्हणतो आपण, चेतावणी देण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना ते हवं आहे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा देशामध्ये अनेक ठिकाणी दंगे झाले, महाराष्ट्रात नाही झालं, लक्षात घ्या। सर्वांना घेऊन समोर जाणार आहेत आणि दंगा हा विषयाने विचारांचं सोनं जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळले पाहिजेत। मला पर्यायाचा विषयच येत नाही आमच्या मनापुढे। पर्याय कसला विषय येतो? पर्याय एकच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक त्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा तिथंच साजरा होईल। पण मग काल खासदार राहुल शेवाळे असं म्हणाले की जर शिवाजी पार्कवरून सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार दिले गेले तर तो बाळासाहेबांचा अपमान। मला इतके विद्वान ते कधी झाले विचारा ना, त्यांना ही स्क्रिप्ट कोण लिहून देतं विचारा आधी। एवढी अक्कल कधी आली? तुमचा जन्म कधी झाला शिवसेनेत? मला सांगा, बाळासाहेबांचा विचार शिवसेनेनं कुठे सोडलेला? हे जे सगळे 40 आहेत ना, त्या प्रत्येकाला सांगतो त्यांनी लिहून द्यावं, हिंदुत्व म्हणजे काय याचे 4 ओळी लिहून दाखवा आणि ते आम्ही कुठे सोडले तेही दाखवा। उलट तुम्ही किती ठिकाणी घाण ठेवले सगळं अक्कलेसहित, आणि तुमच्या ज्या भारतीय जनता पार्टीवर कधी मराठी, मग काढतो किती नगरसेवक आहेत काढा,
अमराठी, किती आमदार अमराठी आहेत ते काढा, मग कळेल ना. म्हणजे तिथे अंगावर आल्यावर इकडे सरकवायचं काहीतरी. मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांना भ्रम निर्माण करण्यासाठी केल्या जात आहेत. हिंदुत्व कधी सोडलं नाही. आघाडीत असताना आदरणीय उद्धवजी पहिले म्हणजे सरकार स्थापनेच्या अगोदर अयोध्येला गेले, सरकार स्थापल्यानंतर आघाडीचे मुख्यमंत्री असताना सुद्धा अयोध्येला गेले. आणि त्याच्या पलीकडे आणखीन सांगतो की त्या विधानसभेमध्ये आदरणीय उद्धवजींची झालेली मुख्यमंत्री म्हणून झालेली भाषणं आघाडी सरकारमध्ये, त्या भाषणात सुद्धा त्यांनी हिंदुत्व कसे ते आमच्या सोबतच्या सहकाऱ्यांसमोर आणि यांच्यासमोर ठणकावून सभागृहात सांगितलेलं आहे. त्यामुळे हिंदुत्वावर तर अजिबात बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही 87ला कुठे होतात ते काढा. ह्या जो कोणी बोललाय ना त्याला म्हणून तुझी विद्वत्ता नको पाजळू. 87ला तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात लढलात, आमच्या विरोधात. तुम्ही काय सांगता? गर्वसेकवा हिंदू आहे नारा कोणी दिला? वंदनीय शिवसेना प्रमुखांनी. हा नारा घेऊन कोण लढलं? शिवसेना लढली. तेव्हा भारतीय जनता पार्टी कुठे होती? विलेपार्लेच्या निवडणुकीत जनता दलात आमच्या विरोधात लढली. मग हे सगळ्या गोष्टी आहेतच की. 2014 साली हिंदुत्वाचा विचार जर असता तर 2014 साली युती का तोडली? तेव्हा का नाही हा प्रश्न विचारलात त्यांना? आज तुम्हाला त्यांच्या हिंदुत्वाचा विचारतो. मग विरोधी पक्ष नेते झाले, मग तेव्हा सरकारचा पाठिंबा कोणी दिला होता बाहेरून? शरद पवार साहेबांनी. ते सरकार शरद पवार साहेबांनी वाचवलं होतं. विश्वासदर्शक ठराव 2014च्या विधानसभेतला शरद पवार साहेबांनी बाहेरून पाठिंबा देऊन तुम्हाला वाचवलंय. तेव्हा पाठिंबा घेताना नाही आठवलं. 72 तासाची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली तेव्हा कुणाचा पाठिंबा घेऊन होता? तेव्हा शरद पवार साहेबांचं सहकार्य घेतलं ते नाही आठवलं. अजित पवार साहेब तुमच्यासमोर येऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते नाही आठवत. ही विद्वान माणसं आम्हाला सांगणार, ज्यांना हे आठवत नाही ती माणसं. त्यामुळे हिंदुत्व शिवसेनेने कधी सोडलं नाही. ते सर्वसमावेश होतं. ते घृणेवर नाही आहे, ते राष्ट्रनिष्ठेवर उभं आहे. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. सर एक बातमी 24,000 मुंबई महापालिका फैसला देणार आहे की नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार. न्याय विभागाचा सल्ला मागितला होता आणि त्याचा अहवाल आयुक्तांकडे सोपला जाणार असल्याची माहिती आहे. हे सगळे कटकारस्थान करण्यातच आयुष्यात घालवलं त्यांनी. कपटकारस्थानी वरती बसलेत, ते कपटकारस्थानांचे हे सगळे इथे बसलेत. तुम्ही सर्व माध्यमांना माझी हात जोडून विनंती. आता 2 गोष्टी सांगतो. एक गोष्ट देशाच्या संविधानावर होत असलेला हल्ला, त्या संदर्भात माजी मुख्य न्यायाधीश रामण्णा साहेब सतत बोलत आले. जाताना सॉरी म्हणाले. बरं ते का म्हणाले एकदा कधीतरी शोधपत्रिकेत ते काढा. आणि दुसरे मुख्य न्यायाधीश गोगोई साहेब ते जेव्हा म्हणाले की मी सुप्रीम कोर्टात जाणार नाही, ते खासदार झाले त्यांचे, कारण मला न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही. तेव्हा न्यायव्यवस्था संविधानातली एक स्तंभ येतो. न्यायमंडळ म्हणजे कायदा करणारं मंडळ, कायदे मंडळ, मग ब्युरोक्रॅट्स किंवा जी एक्झिक्युटिव्ज, कार्यकारी मंडळ, मग न्यायव्यवस्था आणि माध्यमं, ही चारही हालतायत सध्या. सत्य लपवू नका. आज एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केलंय. तुम्ही तुमच्या माझ्यामध्ये दंग आहात, आम्हाला हमीभाव मिळत नाही म्हणून ते शेतकरी आत्महत्या केली. हे सगळे प्रश्न त्याला कसं भरकटवायचं यासाठी हे सगळे उद्योग चाललेले असतात. अपयश झाकायचं आहे, अपयश झाकण्यासाठी चाललेले हे उद्योग आहेत. आपण शिष्टमंडळ भेटणार आहात या सगळ्या मला वाटतं आमचं शिष्टमंडळ एकदा भेटून आले, पाहू, भेटू. तयारी आहे असं पहिला प्रश्न असं आहे बघा, कोर्टात कधी जायचं? त्यांनी नाकारलं तर जाऊ ना. आम्ही नाकारलं नसताना कोर्टात जाऊन काय करू? कोर्ट म्हणेल तुम्हाला नाकारलंय का? नाही ना, नाकारू दे ना, मग बघू. ग्रामपंचायतीचे निकाल सध्या हाती येत आहेत आणि शिवसेना कशाचे? ग्रामपंचायत हां. सरपंच पदाचे आणि अनेक ठिकाणी शिवसेनेला यश येताना सुद्धा दिसतं. मला मुळात सांगायचं आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक ही मुळात कुठल्याही पक्ष चिन्हावर होत नाही. पहिलं समजून घ्या. का भ्रम निर्माण करत जाता? एक तर विकाऊ आणि खरेदीदार असे 2 जण बसले आहेत. बाजारात काही विकाऊ लोक रस्त्यात उभी आहेत आणि खरेदीदार उभे आहेत एका चेंबरमध्ये. ते रोज फोन करतात, येतोच का रे? हा भाव आहे, बोल, ह्या भाव मिळाला तर ये. सगळे विकाऊ लोक आहेत. तो शिवसेना टिकाऊ आहे, विचारांवर टिकाऊ आहे, आचारांवर टिकाऊ आहे. आणि विकाऊ लोकांना नैतिक अधिकार नाही प्रश्न विचारण्याचा. काल दापोलीमध्ये रामदास कदम यांची सभा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य केले की बाळासाहेब वरून बघत असतील की सोनिया गांधींच्या आणि शरद पवारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडले. असं मला वाटतं बाळासाहेब नक्कीच, वंदनीय शिवसेना प्रमुख नक्कीच वरून बघत असतील. काय गद्दारांना मी जन्म दिला या. हे बोरटे आणि गद्दार त्यांचा इतिहास जरा काढा बरं, गुगलवर जा. ते भोसले आहेत, केशवराव भोसले, त्यांना एकदा भेटा, मग कळेल ते त्यांच्याकडे काय होते म्हणून. आणि 1985च्या निवडणुकीत ते कोणाबरोबर होते, ते काय म्हणजे वाटेल त्या थापा मारायच्या.
52 वर्ष शिवसेना, 32 वर्ष सत्तेवर आहे, पण सांग ना. पण मी विधान परिषदेचा आमदार होतो 1996ला. माझी टर्म संपता संपता हे राष्ट्रवादीच्या मागे लागलेले पवार साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. भास्कर जाधव तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, जाऊन विचारून घ्या त्यांना. पवार साहेबांच्या गाडीतनं फिरत होते. बाबासाहेब कुपेकर हे विधानसभेचे अध्यक्ष होते. सुदैवानं थोडीशी वाचनाची थोडी आवड आहे, त्यामुळे माझे त्यांचे संवाद व्हायचे. पुस्तक कुठलं आणलं का, काय रे कोणतं नवीन पुस्तक वाचलं, तर त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे, तुला माहिती आहे का, तो रामदास कदम आमच्याकडे येतोय. हे सगळं चालू होतं ना तुमचं. तुम्ही कसले निष्ठावंत, तुम्ही तेव्हाही प्रयत्न केला. आणि म्हणून खरं तर तुम्हाला दापोली आणि खेडमध्ये लोकांनी हरवलं, याची तर जनाची नाही मनाची बाळगा. तरीही याच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं. बरं, 12 वर्ष विधान परिषदेवर शिवसेनेमुळे होता. शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते होता, मंत्री होता. सत्तेत असताना गृहराज्यमंत्री पहिल्या 96ला होता. मग नंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळ, ते प्रदूषणच आहे करणारे लोक आहेत. ही माणसं जेव्हा मला माध्यमांनी अशा कशा गोष्टींना आता प्राधान्य द्यावं मला कळत नाही. ज्यांना चरित्र नाही, ज्यांना विचारा ना तुम्ही कुठे राहत होता, त्याचा क्रिमिनल रिपोर्ट काढा ना. केशवराव भोसलेंसोबत असतानाचा क्रिमिनल रिपोर्ट काढा. जसा देवेंद्रजी फडणवीसांनी विधानसभेमध्ये नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना रिपोर्ट काढला होता. हे बघा तुमच्यावरची कलम, आता ह्यांची दाखवा. आता सध्या असंच झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे सगळे पावन होतात तिथे गेले, गंगेत बुडायल्यासारखं झाले. मग त्यांच्या केसेस, मग त्यांचे गुन्हे. आता तो पोपट तोतिया बोलला, तो थोडा काहीतरी आमच्याकडे आलेत, सगळं साफ झालं आता. अरे वा, केवढा प्रताप आहे बघा. हे नवीन प्रताप आपल्याकडे लोकशाहीत घडतायत. म्हणून पुन्हा सांगतो, चारही स्तंभ हलतायत. आणि न्यायव्यवस्थेसकट ज्या 4 संस्था देशाच्या प्रमुख आहेत, त्या सुद्धा अशा पद्धतीनं त्यांच्याकडे त्यांचा गैरवापर सत्ताधारी मंडळी करतायत. त्या आज काहीतरी मुलाखतीत म्हणाले वाटतं. आणि हां, मग प्रायव्हेट लिमिटेड रश्मी ठाकरे पण याच्यावर मंचावर येतात, त्याबद्दल पण रामदास कदमांनी आक्षेप घेतलेला की राजकीय कधी आल्या बिचाऱ्या. खरं तर महासाहेबांसकट वहिनी रश्मी वहिनी साहेब सुद्धा नेहमी त्या मैदानासमोर बसलेले असतात. कधी चुकून मंचावर आले असतील मला माहिती नाही. उलट त्यांनी यावं असं आमचा थेट त्यांना विनंती अशी तुम्ही सांगेन. काय म्हणता, शिवसेना ही मुळात एक चालकानुवर्तितम संघटना. ती शिवसैनिकांची, ती भोरट्यांची आणि गद्दारांची नाही. बरं, त्यांना नैतिक अधिकार नाही. जे पाठ लावून पळून गेलेत ना, जे आश्रितांसारखे फिरले 3 राज्यांमध्ये, आणि आश्रित कोणाचे होते, 3 राज्यात सत्ता कोणाची होती, ज्या आश्रितांच्या सोबत फिरले त्या आश्रितांचं स्क्रिप्ट आहे, ज्यांनी आश्रय दिला त्यांचे स्क्रिप्ट आहे. एक चालुकानुवर्तितम असलेली शिवसेना, वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना, ती त्याच पद्धतीनं चालत होती. ती आता आदरणीय उद्धवजी त्याच पद्धतीनं एक पाऊल पुढे जाऊन चालवत आहेत. याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हिंदी इंग्रजी काय भाई आपसे जानना चाहेंगे कि शिंदे गुट का ये क्लेम है कि बीकेसी ग्राउंड शो वो दशहरा रैली के लिए उन्हें मिला है. अब क्या शिवसेना का रास्ता पूरी तरह से अब खुला हो गया है? मुझे ऐसा लगता है कि ये इस विषय पर ज़्यादा बहस करना, ज़्यादा आड़े जाना, ये महाराष्ट्र की संस्कृति के लिए अच्छा नहीं है. अब आपको मिला है, और जो कारण उन्हें दिया है वो कारण है कि उनकी अर्जी पहली थी. वही अगर बात करें, अगर वही निकष लगाए तो यहाँ शिवतीर्थ पर तो हमारी अर्जी पहली है. अच्छा, उसके बावजूद भी, अर्जी के बावजूद भी, ये शिवसेना की परंपरा है. शिवसेना की निर्मित के बाद में भी पहली रैली उसी मैदान पर हुई. उसके बाद में 50 साल 40 साल वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे गरजते रहे, बरसते रहे, आंदोलन करते रहे, देश को दिशा देते रहे, महाराष्ट्र को दिशा देते रहे, और विचारों का सोना वहाँ लूट रहे थे हम लोग. वो हमारा हक है, न्याय हक है. वही तो हमारा शक्ति स्थल है, अभी स्मृति स्थल है वंदनीय शिवसेना प्रमुख का. तो आदरणीय पक्ष प्रमुख, उनका ही, हमारी शिवसेना का ही अधिकार है. वो अधिकार छीनने का कोई प्रयास करे तो जनता तो देख रही है कैसे कानून
काम चल रहा है, क्योंकि जो भी चाहे मन में कहता है तोड़ देंगे, हाथ तोड़ेंगे, पाय तोड़ेंगे, चुन चुन कर मारेंगे, कार्रवाई नहीं हो रही है। लेकिन कोई गोली चला रहा है, कार्रवाई नहीं हो रही है। तो ये सारी चीजों को देखेंगे तो कानून व्यवस्था कहाँ है। अब रही बात, अगर भगवान की दया से आपको मिला है तो क्यों झगड़े कर रहे हैं? ये तो संस्कृति नहीं महाराष्ट्र की। आप वहां कर लो, हम यहाँ करेंगे, देखेंगे। जनता जिसके, आखिर इस देश में न्याय कौन सा न्यायालय है? जनता का न्यायालय। जनता तय करेगी कौन सही है कौन गलत है। लेकिन वो अभी भी अड़े हैं। उनका ये कहना है कि अगर बीकेसी ग्राउंड भी हमें मिला है तो भी हम रैली जो है वो शिवाजी पार्क पे ही करना चाहते हैं। और दूसरा उसमें सवाल ये है कि बीएमसी ने अभी तक क्लैरिटी ही नहीं दी है कि वो किसको परमिशन दे रहे हैं। वो तो ये उनकी पहले उनके सवाल का, वो तो आड़े जाने की बात हुई ना। यही तो लोगों को पसंद है कि आप पूछो ना। अब रही बीएमसी की बात, उन्होंने हमें नाकारा नहीं है। अगर नाकारा तो हम देखेंगे कौन सा, किस तरह का पर्याप्त उपयोग के लिए, जहाँ कोर्ट पे जाए क्या करना है वो करेंगे ना, उसमें कौन सी बड़ी बात है। लेकिन कहा यह जा रहा है कि अगर दोनों में से किसी एक गुट को भी परमिशन मिलती है तो लॉ एंड ऑर्डर का एक कैसे होगा? अगर उनका वहाँ, उनकी रैली वहाँ होती है तो सवाल किधर उठता है? सवाल कहाँ उठता है? वो तो वहाँ है बांद्रा में, ये यहाँ है, क्यों होता है? यही तो मन में खोट है। ये किसी की दी हुई स्क्रिप्ट है, वो स्क्रिप्ट ऊपर से नीचे तक पढ़ी जा रही है, हाथ में कागज लेकर वही स्क्रिप्ट पढ़ते हैं, बाकी कुछ नहीं। लेकिन क्या आप कॉन्फिडेंट है कि आपको शिवाजी पार्क, ये जो शिवाजी पार्क, मुझे विश्वास है, आत्मविश्वास है कि वंदनीय शिवसेना प्रमुख की शिवसेना वही गरजती रही, भरसती रही, और वही गरजेगी जो वंदनीय शिवसेना प्रमुख की शिवसेना है, बाकी कोई नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।